अरे जरा आमच्या नावाचा ध्यास लागतो तर शुद्धीत राहत नाही. आमच्या नामाची गुंगी, आमच्या नामाची धुंदी तर सर्वस्वी आमचा होऊन जातो. ज्याचे भाग्य चांगलं असेल त्याला आमच्या नामाचा छंद लागतो आणि त्याच्या मुखात सतत नाम जप असेल. आमच्या नामाची गोडी निर्माण होईल. ध्यानी मनी स्वप्नी ही नाम संजीवनी बदनी असेल. त्याला निरंतर सुखाची प्राप्ती होईल. तसं मधाचं सेवन करण्यासाठी भ्रमर कमळ फुलात गुंतून पडतो आणि अत्यंत आनंदाने आणि आदराने मधाचा आस्वाद घेतो. आमच्या भक्ताचे मन आमच्या नामाचे ध्यान लागून उच्च पातळीवर स्थिर होते. मन नामात एकाग्र होईल. त्याची चंचलता नाहीशी होईल आणि त्याचे उन्मन होईल. अरे नामस्मरण हेच प्रपंच व परमार्थ साधण्याचे साधन आहे. शिवाय शिवशंकर शंभो. बाळा तारक मंत्र मांड. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाच भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा तू श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती, न सोडी कदा जया स्वामी घेती हाती. श्री स्वामी समर्थ. कधीपासून तुमच्या दर्शनाची आस लागली होती स्वामी. तुला आस लागून काय उपयोग. अगं आम्हाला दर्शन द्यावंसं वाटलं पाहिजे ना. योग्य वेळ आली की भेट होतेच. अरे जो तेरे भाग्य में लिखा है वो तुझे जरूर मिलेगा बच्चा. हो मात्र अवास्तव अपेक्षा ठेवून जर भाग्यावर अवलंबून राहशील तर मात्र पदरी निराशाच येईल. स्वामी जगाची याही पुढे सगळं तुझ्या मनासारखंच होईल. तुला मुलगा हवाय ना. कुठे न पाही होईल मुलगा. आनंदाचे दान दे, संकटात पण एक गोष्ट लक्षात